मराठा समाजाच्या वतीने अक्कलकोट बंदची हाक। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट बंद। जन्मेजय राजे भोसले देखील बंदमध्ये सहभागी होणार। दुपारी 2 पर्यंत बंद पाळला जाणार। नागपूर जिल्ह्यात साधारण 30,000 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद। आयकर देणाऱ्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी लाडक्या बहिणींचे अर्ज बाद। अजूनही लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू। नांदेड जिल्ह्यातील देगलूर आणि बिलोली तालुक्यात हजारो शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। बोगस बियाणं विक्रेत्यांवर कारवाईची मागणी। नागपूर शहर आणि जिल्ह्यात 6 महिन्यात 51 हत्येच्या घटना। पोलिसांकडून हत्येच्या प्रत्येक घटनेचा उलगडा। पोलिसांनी 160 आरोपींना ठोकल्या बेड्या। जानेवारी ते जून पर्यंतच्या हत्येच्या घटनांची माहिती समोर। अमरावती जिल्ह्यातील 2000 शाळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याविना। खासगी शाळांना पत्र देऊ नये। कॅमेरे न लावल्यास कारवाई केली जाणार। जिल्हा परिषदेसह खासगी शाळा सीसीटीव्ही लावण्यासंदर्भात गंभीर नसल्याचं चित्र। ऑगस्टमध्ये छत्रपती संभाजीनगरला काचीगुडा नगरसोल या विशेष रेल्वेच्या 8 फेऱ्या। दक्षिण मध्य रेल्वेकडून 8, 15, 22 आणि 29 ऑगस्टला नगरसोलमधून संध्याकाळी विशेष रेल्वे सोडण्याचं नियोजन। उल्हासनगरमध्ये तिकीट बुकिंगच्या नावाखाली महागड्या विदेशी दारूची तस्करी। एकाला अटक। 1 लाख किमतीचं विदेशी मद्य जप्त। कल्याण विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। पुण्यात पर्यटकांच्या निवास व्यवस्थेसाठी टुरिस्ट होम पर्यटन विला या योजनेच्या माध्यमातून व्यवसायाची संधी उपलब्ध। पर्यटन संचालनालय पुणे विभागामार्फत पर्यटक व्यावसायिकांना नोंदणी करण्याचं आवाहन। पुणे विमानतळ परिसरातील बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभागाकडून युद्ध पातळीवर काम सुरू। आतापर्यंत बिबट्यांच्या प्रवेशाचे 30 मार्ग बंद। 20 कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आल्याची माहिती।